नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचाच म्हणजे 6 मार्चचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहिलेलं असतं की ही प्रिया जी आहे तर ती ब्लड सॅम्पलच्या जवळ येते. अश्विन तिला तिथं पाहतो आणि आता लगेच प्रिया पलटी मारते आणि आता अश्विनला म्हणते की अरे चल, मी तुला शोधत होती, मला तुझ्यासोबत डान्स करायचा आहे असं म्हणून आता प्रिया अश्विनला घेऊन जाते. आणि हे सगळं अर्जुन सायली पाहतात आणि हे सुद्धा आता त्यांच्या पाठोपाठ रंग खेळायसाठी सुभेदारांच्या अंगणामध्ये येतात. आणि तिथे आपण पाहतोय की आता आज ना अर्जुन आणि सायलीचं जे काही फेवरेट गाणं आहे ना तर ते प्रियाने आज अश्विनवरती दाखवलेलं आहे. खरं तर प्रिया अश्विनसोबत आणि या दोघांची जोडी खूप छान दिसते, पण तिची काही कर्मच अशी आहेत ना की ज्यामुळे ती ना विलन वाटते. नाही तर प्रिया छान आहे ना दिसायला. प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. आता आपण पाहतोय अर्जुन आणि सायलीचं जे गाणं आहे ना, तुला पाहताना आजही, तर हे गाणं जे आहे तर ते आज आपण अश्विन आणि प्रिया यांच्यावरती चित्रित केलेलं पाहणार आहोत. आणि सुरुवातीला आपण पाहतोय की अश्विन आणि प्रियाचा छान असा डान्स होतो आणि यानंतर अर्जुन आणि सायली हे दोघं जण सुद्धा या गाण्यावरतीच खूप छान डान्स करतात. आणि सुरुवातीला तर अश्विन आणि प्रियाला बघून सुद्धा सायली, अर्जुन, त्यानंतर कल्पनाताई, प्रतापराव या सगळ्यांना सुद्धा आनंद झालेला असतो. आता या दोघांचा डान्स झाला की अर्जुन आणि सायली सुद्धा खूप छान डान्स करतात होळीमध्ये. आजचा भाग सुद्धा खूप छान आहे, तुम्ही टी व्हीवरती नक्की पहा. आणि हो प्रेक्षकांनो, माझ्या या सगळ्या मिनिटीसाठी प्लीज माझ्या चॅनल एकदा सबस्क्राईब करा. तर आता आपण प्रेक्षकांनो पहिल्यांदा तर अश्विन, प्रिया आणि नंतर अर्जुन सायली या दोघांच्या डान्समध्ये आणि या सगळ्या गाण्यामध्ये ठरलं तर मग आजचा सुरुवातीचा पहिले 10 ते 15 मिनटं असेच म्युझिकलीच आपल्याला दाखवलेले आहेत, पण हे दोघांनी डान्स मात्र खूप छान केलेला आहे. आता आपण पाहतोय की अर्जुनी सायलीला आज खूपच रंग लावलेला असतो. सायली अर्जुनला म्हणते, आज मला एवढा रंग लावण्याची काय गरज होती, मी अगोदरच तुमच्या रंगामध्ये रंगून गेली आहे. तर अर्जुन म्हणतो, तू कोणत्याही रंगामध्ये खरंच खूपच सुंदर दिसतेस असं म्हणून आता हे दोघं जण एकमेकांना मिठी मारतात आणि हे सगळं प्रिया पाहत असते. आता इथे पुन्हा गाणं चेंज होतं आणि आता चैतन्य आणि अश्विन पुन्हा एकदा वेगवेगळ्या गाण्यांवरती नाचायला लागतात. आपण पाहतो की कल्पनाताई म्हणतात की पुन्हा मी जरा अस्मिताला पाहून येते असं म्हणून आता या कल्पनाताई जे आहे तर त्या घरामध्ये जातात अस्मिताला पाहण्यासाठी. इतक्यातच आपण पाहतोय की इकडे जी प्रिया आहे तर ती सगळेजण आता डान्स करतायत. हे बघून आता ते जिथे ब्लड सॅम्पल ठेवलेले आहेत ना तर तिथे येते आणि तिथे सगळ्या रक्तांच्या पिशव्या ज्या आहेत तर त्या चेक करायला लागते. म्हणजे त्या पिशव्यांच्यावरती लेबल लिहिलेलं असतं ना आणि कोणतं ब्लड कोणाचं आहे त्याच्यावरती नाव पण असतं. आणि हे सगळं अर्जुन आणि सायली लपून पाहत असतात आणि दोघंजणं सुद्धा स्माईल करतात, कारण प्रिया त्या लेबल्स काढत असते. आणि आता अर्जुन म्हणतो की अशी लेबल्स काढून काही उपयोग होणार नाही, कारण आज सगळी इन्फॉर्मेशन जी आहे तर ती डिजिटल स्टोअर्स आहे. आणि आपण प्रियाच्या जे ब्लडचे जे सॅम्पल घेतले होते ना तर ते आतापर्यंत हॉस्पिटलच्या लॅबपर्यंत पोचले सुद्धा असतील असं हे दोघंजणं चर्चा करत असतात. आता सायली म्हणते, आपल्याला तासाभरातच कळेल ना की हिचा रक्तगट कोणता आहे म्हणून. अर्जुन म्हणतो, हो कळेलच ना. आणि आता अर्जुन सायली तिथून निघून जातात. आता आपण पाहतोय की इकडे प्रिया जी आहे तर ती लेबल बदलल्यामुळे खुश असते. आता कल्पनाताई अस्मिताकडे येतात आणि म्हणतात की अस्मिता, तू अजून काही खाल्लेलंच नाही आहे. अस्मिता म्हणत असते, मम्मा अगं मला ना काही खाऊसच वाटत नाही आहे, इतके महिने कसे तरी काढले पण अगं हे शेवटचे दिवस आहेत ना अगदी असह्य होतात. कल्पनाताई म्हणतात, अगं हे असंच होत असतं, बरं आता काही हरकत नाही, गर्भसंस्काराचं पुस्तक वाचत बस आणि काही लागलं तर मला हाक मार असं आता कल्पनाताई म्हणतात. आणि रूममध्ये पाहत असतात की सचिन तर नाही आहे ना म्हणून. तर अस्मिता इतक्यातच ओरडते आणि म्हणते की नाही मम्मा, सचिन वॉशरूममध्ये सुद्धा नाही आहे, तो बाहेर गेलाय. असंही त्याला घरामध्ये कोणी विचारतच नाही ना, तर बिचाऱ्याला रूममध्येच बसून राहावं लागतं असं आता अस्मिता ज्या पद्धतीने बोलते ते कळतं कल्पनाताईंना. अस्मिता पुढे म्हणते, मग सणाच्या दिवशी त्याचा अपमान नको ना, म्हणून मीच म्हटलं सचिनला की जरा जा बाहेर म्हणून. आता कल्पनाताई सुद्धा नुसतं हो म्हणतात आणि आता तिथून निघून जातात. आणि आता आपण पाहतो की कल्पनाताई गेल्यानंतर इकडे अस्मिताला सचिनची काळजी वाटत असते. अस्मिता म्हणत असते की सचिन गेलाय बाहेर, पण नक्की गेलाय कुठे. आणि पुढा विचार करते, तो त्याच्या घरीच गेला असेल ना त्या आई वडिलांकडे म्हणून. आणि म्हणून आता अस्मिता सचिनला फोन लावायचा प्रयत्न करते आणि म्हणते की अजून त्याने मला कॉल का केला नसेल बरं एकदाही, म्हणून त्याचा फोन लावते तर त्याचा फोन कंटिन्यू बिझीच लागतो. आता आपण पाहतोय की संध्याकाळ झालेली असते. अर्जुन आणि सायली दोघी रंग खेळून रूममध्ये आलेले असतात. आता सायली म्हणते, हे काय असं रंग लागलेल्या चेहऱ्याने बसू नका बरं, नाही तर 3 दिवस रंग निघणारच नाही, उठा बरं जावा आंघोळीला. तर अर्जुन आता असं म्हणत असताना सायली तिथून जाते तर तिचा हात पुन्हा पकडून जवळ ठेवतो आणि म्हणतो, कसं आहे ना
की हा रंग जो आहे ना तुम्हाला फक्त वर्षातून एकदा बघायला मिळतो आणि हा खूप अट्रॅक्टिव्ह आहे, अगदी गुलाबी गालांचा. म्हणून आता अर्जुन रोमॅन्टिक व्हायला लागतो आणि आता सायलीच्या गालाला हात लावतो, कारण तिच्या गालावरती त्याने गुलाबी रंग लावलेला असतो ना म्हणून. आणि आता अर्जुन सायलीच्या जवळ येणारच असतो आणि बघा हा त्यांचा रोमॅन्टिक सीन इथे दाखवलेला असतो की दोघं एकमेकांच्या जवळ यायला लागलेले असतात. आणि इतक्यातच अर्जुनला एक मेसेज येतो आणि बघा अर्जुनचा सगळा मूडच जातो आणि लगेच अर्जुन म्हणतो अरे यार बॅड टायमिंग म्हणून. आणि आता फोन ओपन करून बघतो तर आता सायली तर बिचारी इकडे लाजत असते, तर फोन ओपन करून बघतो तर त्यावेळेस त्याला कळतं की ब्लड रिपोर्ट आलेला आहे म्हणून. आता सायलीच्या तर चेहऱ्यावरचा रंगच जातो. सायली म्हणते काय आहे ब्लड रिपोर्ट, तर अर्जुन तिला तो ब्लड रिपोर्ट दाखवतो. तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की प्रियाचा रक्तगट जो आहे तर तो AB पॉझिटिव्ह आहे म्हणून. आता सायली म्हणते तन्वीचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आहे असं हे ऐकल्यानंतर दोघांना तर बापरे एवढा शॉकच बसतो ना की बस. आणि नंतर अर्जुन इतका चिडतो आणि लगेच डायरेक्ट तिथून उभा राहतो आणि चिडलेला अर्जुन आहे ना तो संतापाने खूप बोलत असतो. आणि सायलीसुद्धा म्हणत असते की अरे हे कसं आहे, पण प्रतिमा त्याचा ब्लड ग्रुप तर O निगेटिव्ह आहे ना. आणि अर्जुनला प्रत्येक गोष्ट आठवत असते की रविराज म्हणाले असतात की तन्वी लहान असताना तिचं ब्लड ग्रुप O निगेटिव्ह आहे हे आम्ही तपासलं होतं. आता सायली म्हणते म्हणजे प्रतिमात्या आणि सायली, प्रतिमात्या आणि तन्वी या दोघींचा ब्लड ग्रुप तर एक असायला हवा ना, कारण ती तर त्यांची मुलगी आहे. अर्जुन म्हणतो अगं आई आणि मुलीचं ब्लड ग्रुप सेमच असायला हवा, असा काही कोणता मेडिकल रूल नाही आहे. पण सिनियरनी मला सांगितलं होतं की तन्वी लहान असताना दोघांनी ब्लड ग्रुप चेक केला होता सायलीचा, त्यावेळेस असं कळालं होतं की प्रतिमात्याचा आणि सायलीचा ब्लड ग्रुप एक आहे म्हणून. सायली जरा कन्फ्यूज होते, म्हणजे लहानपणी तर त्या दोघींचा ब्लड ग्रुप सेम होता अशी खात्री होती ना रविराज काकांना, आणि आताही असेलच ना. पण मग या सगळ्याचा अर्थ काय, तर अर्जुन म्हणतो या सगळ्याचा अर्थ एकच, जो मला वाटतो तोच तुलाही वाटतोय का. सायली म्हणते हो, याचाच अर्थ तन्वी हीच खरी प्रिया नाही आहे, म्हणजे रविराज काका आणि प्रतिमा त्यांची जी मुलगी अपघातापूर्वी हरवली होती ती मुलगी आणि परत आलेली मुलगी, ह्या मुली दोन्हीही सेम नाही आहे, या दोघीही वेगवेगळ्या आहेत असं सायली म्हणत असते. बापरे आज खूपच मोठे मोठे डायलॉग आहेत बाबा. आणि अर्जुनला सगळ्यात पहिली भेट जी असते ना प्रियाची आणि अर्जुनची ते सगळं आठवतो. त्यानंतर कसं कल्पनाताई म्हणालेल्या असतात की तुझ्या हट्टाची शिक्षा पूर्णाईंना भोगावी लागते आणि त्याने मी तुझ्या आनंदाचा विचार करतात आणि तू तिच्याशी लग्न नाही करू शकला. हे सगळे ज्या जुने भाग आहेत ना एकदम, म्हणजे ज्यावेळेस सायलीचं आणि अर्जुनचं लग्न व्हायचं असतं ना पहिलं, तर त्याच्या अगोदरपासूनच्या आठवणी आहेत त्या अर्जुनला आठवत असतात. आणि आता अर्जुनला म्हणजे अश्विनसोबत लग्न करून आलेली असते ना प्रिया, तो सुद्धा सीन आता अर्जुनला आठवतो. आणि हे सगळे सीन आठवून अर्जुन आहे ना तो अचानक असा म्हणजे एकदम डिप्रेस झालेला आपल्याला दाखवलेला आहे. अर्जुन म्हणतो आत्तासुद्धा हीच पॉसिबिलिटी आहे. तर मग सायली म्हणते पण प्रिया जेव्हा सापडली होती ना तेव्हा रविराज काकाने तर सगळ्या चाचण्या केल्या होत्या ना. तर अर्जुन म्हणतो हो त्यावेळेस तर सगळ्या चाचण्या केल्या होत्या, पण त्यावेळेससुद्धा प्रियाने सॅम्पल चेंज करू शकते हे आपल्याला त्यावेळेस माहिती नव्हतं ना. पण आपल्याला आता कळतं आहे की प्रिया गडबड करू शकते हे आपल्याला आता कळतं आहे. ती इथे आल्यावर कळलं आहे ना आपल्याला की ती कशी आहे म्हणून. सायली म्हणते मला आता कळालं की प्रियाने प्रतिमात्यांना रक्त का दिलं नाही म्हणून. अर्जुन म्हणतो फक्त या ब्लड रिपोर्टवरून आपण काहीही करू शकणार नाही. कदाचित असं सुद्धा असू शकतं की सिनियरला त्यावेळेस वाटलं असेल की तन्वीचा आणि प्रतिमात्याचा ब्लड ग्रुप सेम आहे म्हणून. कदाचित त्याचा आणि तन्वीचा सेम असेल तर, आणि त्यासाठी आपल्याला सिनियरचा ब्लड ग्रुपसुद्धा चेक करायला हवा आहे. सायली म्हणते मग आता काय करायचं, तर अर्जुन म्हणतो 1 मिनिट थांब, मी आजच सिनियरनी सुद्धा ब्लड डोनेशन केले ना, तर मी लॅबमध्ये विचार करतो आणि सिनियरची ब्लड रिपोर्ट मागवून घेतो. सायली म्हणते आपण अश्विन भाऊजींना पण हे सगळं बोलायचं का आणि त्यांना हे सगळं सांगायचं का, म्हणजे तेही आपल्याला मदत करतील ना. तर अर्जुन म्हणतो तुला अजूनही असं वाटतं की आपण हे सगळं अश्विनला सांगायला हवं म्हणून. अगं काही झालं तरी अश्विन तिचा नवरा आहे, तन्वी जेव्हा चुकते तेव्हा तो तिच्यावरती चिडतो, रागवतो, पण नंतर तो तिला माफसुद्धा करतो असं अर्जुन सांगत असतो सायलीला. आणि पुढे म्हणताना तरी ही गोष्ट अश्विनला जर कळाली ना तर तो जाऊन तिला आत्ताच्या आत्ता जाब विचारेल आणि मग तन्वी सावध होईल. सायली म्हणते बरोबर आहे तुमचं, आत्ता आपण अश्विन भाऊजींना कशाचीच कल्पना नको आहे द्यायला. आणि म्हणते की आपण वेगळ्या कुठल्या डॉक्टरांना रिपोर्ट दाखवूयात का. तर अर्जुन म्हणतो हो, मी आधी फोनवरती रिपोर्ट बघून घेतो आणि मगच आपण ठरवूया. आता सायली म्हणते मी पटकन आवरते आणि मग आपण निघूयात, मी पटकन कपडे बदलते असं म्हणून आता सायली कपडे चेंज करायला जाते आणि अर्जुन लॅबमधून रिपोर्ट मागून घेतो. आता आपण पाहतोय की रात्र झालेली असते आणि सगळेजण हॉलमध्ये आलेले असतात, म्हणजे सगळ्यांनी आंघोळ वगैरे फ्रेश करून सगळे येऊन हॉलमध्ये बसलेले असतात. आता हॉलमध्ये
अश्विन बसलेला असतो. आता तिथे प्रतापराव आणि कल्पनाताई सुद्धा येतात आणि ऑलरेडी तिथे आता पूर्णाजी तर बसलेलेच असतात. कल्पनाताई म्हणत असतात, आज ना ऑलरेडी माझे पाय आणि कंबर तर ना पूर्ण कामातूनच गेले. तरी मी आज अर्जुन आणि चैतन्याला सांगितलंच होतं की मी आज काही जागेवरून उठणारच नाही आहे म्हणून. पण या दोघांच्या अंगात ना असं काही संचारलं होतं ना की शेवटी त्यांनी मला उठवून नेलंच म्हणून. असं कल्पनाताई हसत असतात आणि छान वातावरण दाखवले सुभेदारांच्या घरात. परत आता पूर्णाजी म्हणतात, अगं तुझी कंबर तर गेली, माझे तर बसून बसून पाय गेले. पण धुळवडीचा सण हा असाच असतो, शरीर थकतं गं पण मनाला ना एक समाधान वाटतं, असं पूर्णाजी म्हणत असतात. आता प्रतापराव म्हणतात की हो ना, आणि कल्पना ही मुलं ही धुळवड आपल्याबरोबर खेळतात ना म्हणजेच ते आपल्याला त्यांच्याबरोबरची समजतात. अगं हे काही कमी आहे का आपल्यासाठी, असं म्हणून प्रतापराव खुश होत असतात. पूर्णाजीसुद्धा म्हणतात, तेच तर म्हणते मी, शरीर जरी थकलं तरी मनामध्ये उत्साह हा असायलाच हवा. प्रतापराव म्हणतात, करेक्ट. आणि हे सगळं अश्विनलासुद्धा पटत असतं. इतक्यातच बघा ही नाटकी प्रिया येते ना टबमध्ये गरम पाणी घेऊन आणि म्हणते, आई बाबा हे घ्या, तुमचे पाय दुखतात ना म्हणून गरम पाण्यात मी मीठ घालून आणलंय, यामध्ये पाय ठेवून बसा. आणि म्हणते की बाबा घ्या बरं तुम्ही. म्हणून की प्रतापरावांच्या पायाशेजारी तो टब सरकवते आणि म्हणते, आई मी तुझ्या शेजारी पण, आई मी तुझ्यासाठी सुद्धा पाणी आणते हा. म्हणून की दुसरा टप्पर आणते ना आणि कल्पनाताईंच्या पायाजवळ ठेवते आणि आग्रह करत असते की यामध्ये प्लीज पाय ठेवा म्हणून. आता प्रिया कल्पनाताईंना म्हणते, आई यात पाय बुडवून तर बस, बघ तुझा थकवा असा जातोय का नाही. तर अश्विन म्हणतो, अरे वा, तर मी माझ्या तर हे सगळं डोक्यातसुद्धा आलं नाही. बिचारे अश्विनला एकट्यालाच काय ते त्याच्या बायकोचं कौतुक असतं हा. अश्विन म्हणतो, पण तुझ्या या उपायाने, घरगुती उपायाने ना नक्कीच त्यांना फरक पडेल हा. आता लगेच असं कल्पनाताई म्हणतात, नाही नको, आम्हाला काही गरम पाण्यामध्ये पाय ठेवायचे नाही आहेत. असं आता प्रतापरावांकडे बघून कल्पनाताई म्हणतात. तर अश्विन म्हणतो, मम्मा अगं तुझी सून तुझ्यासाठी काहीतरी मनापासून करण्याचा प्रयत्न करते ना, मग नाही नको ना म्हणू गं. आणि पुढे अश्विन म्हणतो, आणि तुम्ही तुमच्या मनामध्ये ह्या ज्या भिंती बांधून घेतल्यात ना त्या खरंच पाडा आता प्लीज. आता प्रिया म्हणते की अश्विन अरे तू चिडू नकोस ना रे, एवढी नाटके करते ना, बाप रे, खरंच ही खूप मस्त ॲक्टिंग करते हां प्रिया. आता बघा हां प्रिया पुढे म्हणते की आई असं समज ना की तू हे गरम पाणी मी नाही तर सायलीने आणलंय म्हणून, असं मुद्दाम कल्पनाताईंना म्हणते हां. आता पूर्णाजीसुद्धा तिथंच असतात आणि पुढे प्रिया म्हणते की आता तरी ठेवाल ना गं तुम्ही यामध्ये पाय म्हणून प्लीज, असा आता आग्रहच करायला लागते. आता आणि लगेचच प्रिया पूर्णाजीकडे बघते आणि म्हणते की पूर्णाजी तुझ्यासाठी सुद्धा केलं आहे पाणी आणते मी. म्हणून लगेचच पूर्णाजींना टबमध्ये पाणी आणायला जाते. इतक्यातच पूर्णाजी म्हणतात, हिच्यावरती कुणी जादूटोना तर नसेल ना केलेला, असं आता त्या पूर्णाजी खाली मान घालून स्माईल करून बोलत असतात. आता बघा हा प्रिया पूर्णाजीसाठी सुद्धा टब भरून पाणी घेऊन येते. अश्विन म्हणतो, पूर्णाजी प्लीज, मीठ घातलेल्या गरम पाण्यामध्ये पाय घालून ठेवलं तर तुम्हाला बरं वाटेल, हे तुम्हालाही माहिती आहे, फक्त ते तन्वीने आणलंय म्हणून तुम्ही का हट्टीपणा करताय, असं अश्विन म्हणत असतो. आणि हे तिघंजणं काही लवकर पाय ठेवायला तयारच नसतात. आता शेवटी फायनली अश्विन म्हणतो की पूर्णाजी प्लीज, आणि म्हणतो की मम्मा डॅड प्लीज तुम्ही यामध्ये पाय ठेवा, तुम्हाला खरंच बरं वाटेल. आता हा सीन उगाचच उडान तणून दाखवलेला आज आपण पाहतोय हां, विनाकारणच हा सीन जो आहे तो उडून तणून दाखवलेला आहे. आता तिघेजणं सुद्धा टबमध्ये एकदाची ठेवतात बाबा पाय. आता इतक्यातच तिथे विमल येते आणि विमल म्हणते, वहिनी मी सगळ्यांसाठी कॉफी करते हां. तर प्रिया म्हणते, विमल थांब, मी आत्ता ना ऑलरेडी सगळ्यांसाठी कॉफी केलेलीच आहे, आत्ता लगेचच घेऊन येते हां. आता हे ऐकून तर सगळ्यांना आणखीनच आश्चर्य वाटतं ना, आता विमलला सुद्धा आश्चर्य वाटतं. आता अश्विन म्हणत असतो, मम्मा बरं वाटतंय का गं तुला. तर सगळेजण हो म्हणतात. तितक्यातच आपण पाहतोय की अर्जुन आणि सायली तिथे येतात आणि म्हणतात की आम्ही जरा आता बाहेर जाऊन येतो हां. तर पूर्णाजी म्हणतात, अरे आता कुठे निघालात, थकला नाही आहेत का, हे बघ दोघंजण म्हातारीला दोघांनाही एक पाऊल पुढे टाकू वाटत नाही. अर्जुन म्हणतो, आम्ही दोघं अजून म्हातारी झालेलो नाही आहे पूर्णाजी, मी ना माझ्या बायकोला एका रोमॅन्टिक ड्राईव्हसाठी ना घेऊन चाललो आहे. आणि अर्जुन पुढे म्हणतो, कसं आहे ना की आज सगळेच होते ना बाहेर, सो मला माझ्या बायकोसोबत रोमॅन्सच नीट करता आला नाही, असं अर्जुन मुद्दामून म्हणत असतो. आणि सायली त्याला हा कोपरा मारत असते हाताचा. आता कल्पना म्हणतात, ओ सॉरी हां अर्जुन, नाही म्हणजे आम्ही ना रंग लावायला सगळेजण बाहेर आलो, खरं तर ना तुमच्या दोघांनाच बाहेर पाठवायला हवं होतं. आणि सायली सतत त्याला कोपरा मारत असते. तर अर्जुन सायलीलाच म्हणतो, बरं थांब बायको, अगं जाऊयात आपण, जरा धीर तर. आता सगळेजण हसायला लागतात. सायली फारच लाजते, म्हणजे ऑकवर्डच होते. आता प्रतापराव म्हणतात, जा रे जा बाबा, नाही तर तुमचा रोमांस आम्हाला इथेच बघावा लागेल. म्हणून सगळेजण खूप हसत असतात आणि अर्जुन सायलीची मजा करत असतात. आता प्रिया म्हणते, यावेळेस रोमॅन्टिक ड्राईव्हला जात आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल. आता प्रिया त्यांना दोघांना थांबवत म्हणते, अर्जुन सायली एक मिनिट थांबा ना, मी सगळ्यांसाठीच ना कॉफी आणली, तर प्लीज घेऊन जा ना. तर सायली म्हणते, आम्हाला नको आहे कॉफी, असं सायली रागारागतच म्हणते. आणि हे सगळं अश्विन पाहतो हां. आणि आता सायली म्हणते, येतो हां पूर्णाजी, म्हणून दोघंजण सुद्धा लॉंग ड्राईव्हला निघायचं म्हणून तिथून निघून जातात. आता प्रतापराव म्हणतात, हॅलो ती कॉफी आत्ता मिळणार आहे का थंड झाल्यावर मिळणार आहे आम्हाला. प्रिया म्हणते, नाही,
घ्या लगेचच म्हणून सगळ्यांसाठी कॉफी वगैरे ठेवते. पण तिच्या मनातून जात नसतं की अर्जुन सायली नक्की कुठे गेलेले असतील म्हणून. इकडे आपण आता दुसरा सीन पाहतोय सचिन आणि अस्मिताचा. अस्मिता म्हणत असते, काय रे सचिन, आज धुळवडीचा दिवस होता, मग तू कुठे निघून गेला होतास? तर अस्मिता लगेच सचिन म्हणतो की सॉरी अस्मी, मी माझ्या आईबाबांकडे गेलो होतो ग. तर अस्मिता म्हणते, का तुला आजचा दिवस माझ्याबरोबर राहावासा नाही का रे वाटलं? तर सचिन म्हणतो, अगं असं कसं वाटेल सांग बरं. पण तुझ्या घरचे माझ्याशी बोलतात तरी का सांग बरं, असं आता सचिन म्हणतो. आणि पुढे म्हणतो की काल सणाचा दिवस होता म्हणून तुझ्या आग्रहाखातर मी सगळ्यांच्या बरोबर मिक्सअप होण्याचा प्रयत्न केला ना, पण काय झालं तू बघितलंस ना ग, कुणी माझ्याशी धड अक्षरशः एक शब्दही बोललं नाही ग. आणि असं म्हणत असताना पुढे म्हणतो की आणि मला ना खूप ह्युमिलेट झाल्यासारखं वाटत होतं ग, म्हणून मी विचार केला की आज ते भेटणं वगैरे काही नकोच म्हणून. आता अस्मिता बघा अस्मिता सचिनला म्हणते, पण माझं काय, मला तर तू रंग नाहीच लावला. आणि हे सगळं प्रिय दाराडून ऐकायला लागते. सचिन म्हणतो, अगं अस्मिता मी तुला रंग लावणार सुद्धा नाही आहे. आता अस्मिताला थोडंसं वाईट वाटतं जेव्हा सचिन म्हणतो की मी तुला रंग लावणार सुद्धा नाही आहे, म्हणजे ॲलर्जी वगैरे व्हायला नको ना, बाळाला त्रास व्हायला नको. अस्मिता म्हणत असते, अरे पण सचिन. तर सचिन म्हणतो, अगं अस्मी, एखाद्या वर्षी तुझं रंग लावणं स्किप केलं तर काही बिघडणार नाही आहे, पण जाऊ दे, तू पड, मी जरा फ्रेश होऊन येतो. असं म्हणून सचिन आता रूममध्ये म्हणजे वॉशरूममध्ये निघून जातो. आणि अस्मिताला वाईट वाटत असतं. प्रिया हे सगळं दाराडून म्हणजे खिडकीच्या बाहेरून हे सगळं ऐकत असते. आता बघा आता अस्मिता आरशाच्या समोर जाते आणि आता एकटीच आरशासमोर उभारून बोलत असते. अस्मिता म्हणत असते की अरे काय रे सचिन, हे आपल्या दोघांना धुळवट खेळता यावी म्हणून मी इको फ्रेंडली रंग आणले होते रे सचिन, पण तू ऐकूनच नाहीच घेतलं, असं अस्मिता म्हणत असते. आणि तिला खरंच खूप वाईट वाटत असतं. अस्मिता म्हणत असते की तू खरंच घरी परत आलायस, पण तरीही आपल्यामध्ये असं अंतर काय आहे रे सचिन. आणि हे वाक्य नेमकं प्रिया ऐकते ना, आणि लगेच असं म्हणते की अरे यार, आता अस्मिताची खरं नस मला सापडली. आणि म्हणते की आता मी याचाच आधार घेऊन मी अस्मिताला माझ्याकडे वळवून नक्कीच घेऊ शकते, असं आता बाहेर उभारलेली प्रिया म्हणते. आणि आता हिचा प्लॅन बघा, पुढचा तिचा प्लॅन नक्कीच आता ही सक्सेसफुल करणार आहे. की आता अर्जुन आणि सायली एका वेगळ्याच डॉक्टरकडे आलेले असतात. रविराज किल्लेदार आणि तन्वी या दोघांचे ब्लड रिपोर्ट घेऊन, आणि प्रतिमाचा सुद्धा ब्लड रिपोर्ट त्यांनी आणलेलाच असतो. आता ते डॉक्टर बराच वेळ तर ते सगळे रिपोर्ट बघतात आणि म्हणतात की हे मेडिकली तर शक्यच नाही. अर्जुन म्हणतो, काय शक्य नाही आहे? आता ते डॉक्टर पुन्हा रिपोर्ट बघतात. आता अर्जुन म्हणतो, प्लीज मला नीट एक्सप्लेन कराल का? तर डॉक्टर म्हणतात, हे बघा, तुम्ही जे मला 3 रिपोर्ट दाखवले त्यातला आईचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे, वडिलांचा ए आहे, मग मुलीचा ब्लड ग्रुप हा AB पॉझिटिव्ह असू शकत नाही, असं डॉक्टर म्हणतात. आता अर्जुन आणि सायलीला कळतच नाही. ते म्हणतात की प्लीज आम्हाला आणखीन एकदा नक्की सांगा ना. सायली म्हणते, असं का नाही होऊ शकत? तर डॉक्टर म्हणतात, त्याचं कसं आहे ना की या केसमध्ये आईकडून मुलीला O मिळू शकतो किंवा वडिलांकडून A मिळू शकतं. मग याचा अर्थ मग अर्जुन म्हणतो, मग या दोघांची जी काही मुलगी असेल तर तिचा ब्लड ग्रुप हा O निगेटिव्ह किंवा A तरी असायलाच हवा ना. तर डॉक्टर म्हणतात, हो असूच शकतो, पण त्या मुलीचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह लिहिलेला आहे, पण मग तो मात्र असूच शकत नाही असं डॉक्टर शुअरली एकदम खात्रीपूर्वकच सांगतात. आणि आता अर्जुन आणि सायलीचा संशय जो आहे तर तो खरा ठरतो ना, की खरंच आता ही तन्वी जी आहे ती प्रतिमा आणि रविराज यांची मुलगी नाही म्हणून. आता सायली म्हणते, म्हणजे ही मुलगी त्या दोघांची मुलगी असण्याची शक्यता नाही आहे का? तर डॉक्टर म्हणतात, 0 शक्यता आहे, फक्त 0. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन सायली एकमेकाकडे बघतच राहतात ना. डॉक्टर म्हणतात की या ब्लड ग्रुपप्रमाणे तन्वी सुभेदार ही प्रतिमा आणि रविराज किल्लेदार यांची मुलगी असू शकत नाही, असं डॉक्टरांनी जेव्हा हे वाक्य सांगितलं तेव्हा बापरे, अर्जुनला तर एवढा शॉक बसतो ना. आणि अर्जुन आता इथून पुढे खूपच चिडचिड करायला लागतो. बापरे, त्यांना अर्जुनला हे खोटं सहनच होत नाही. आणि हे दोघंजण सुद्धा आता घरी येतात कारण हे सगळं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर. बघा, अंगणामध्ये आल्यानंतर सायली इकडे अर्जुनला म्हणत असते, अर्जुन रागारागाने पुढे चालत आलेला असतो ना. आणि आता सायली अर्जुनला म्हणत असते की म्हणजे आपला संशय खरा ठरला तर ही प्रिया तन्वी नाहीच आहे. तर अर्जुन म्हणतो, ती सिनियरची मुलगी असल्याचं नाटक करते म्हणून. आणि रागारागात बोलत असतो अर्जुन आणि म्हणतो, तो खोटी तन्वी बनून ती आपल्या घरात घुसली, माझ्या भावाशी प्रेमाचं नाटक केलं, सगळ्यांच्या इमोशनशी खेळली ती, आणि चल आत्ताच्या आता घरी जाऊन तिला घराच्या बाहेरच काढायचं असं म्हणून. आणि म्हणतो की आणि पोलीस कंप्लेंट तर मी करणारच आहे. आता अर्जुन रागारागात घरात जातो आणि सायली त्याच्या मागे जात असते, ऐका हो म्हणून. आणि आपल्याला इकडे घरातला सीन दाखवलेला
इकडे घरामध्ये सुमन म्हणत असते रविराजांना, भाऊजी मी काय म्हणते, पूर्णाजीने आग्रह केला म्हणून आपण होळी पौर्णिमेपर्यंत इथे थांबलो, पण आता आपण आपल्या घरी जायला हवं ना. तर रविराज म्हणतात हो माझ्याही मनात तोच विचार येतोय सुमन, पण तिकडे गेल्यानंतर सर्वात जास्त त्रास तर तुला होणार आहे ना गं, असं रविराज सुमनला बोलत असतात. आणि प्रतिमा त्या शून्यात नजर लावून तिथेच बसलेले असतात. आता सुमन म्हणते त्याला काय इलाज आहे भाऊजी, आपण घरी गेल्यानंतर याने जे जे काही केलं हे सगळं आपल्याला आठवत राहील, पण त्याला घाबरून आपण काय इथेच तर नाही ना राहू शकणार, असं आता सुमन बोलत असते. आणि आता बघा सुमन सावरलेली दाखवली थोडी दुःखातून. रविराज म्हणतात की खरं आहे सुमन, आपण जाऊयात हा आपण आपल्या घरी, चालेल ना गं प्रतिमा. तर प्रतिमा त्यांचं लक्षच नसतं. रविराज म्हणतात प्रतिमा अगं काय नाही, आपण उद्या घरी जाऊयात असं म्हणालो मी, चालेल ना. आता प्रतिमा त्या लगेच म्हणतात हो चालेल हा म्हणून. आणि आता सुमन म्हणते की कसला एवढा विचार करताय वहिनी. तर प्रतिमा त्या म्हणतात अगं माझ्या मनातून हा विचार जातच नाही आहे की माझ्या जीवावरती बेतलं होतं गं, आणि तरीही माझ्या तन्वीने मला रक्त नाही दिलं. आता हा विचार प्रतिमा त्या करत असतात आणि म्हणतात की ते या घरातून हॉस्पिटलमध्ये पोचायला का 1-1.5 तास लागतो का गं, कसं शक्य आहे ना गं ते. आणि म्हणतात की तिने मला रक्त देणं मुद्दाम टाळला असेल का हो. आता लगेच रविराज म्हणतात की मला तिच्याबद्दल काही विचारू नकोस, मला तिच्याबद्दल काहीही माहिती नाही ना, मला तिच्याबद्दल काही बोलायचे. आता सुमन म्हणते खरं तर मला सुद्धा ते जरा विचित्रच वाटलं होतं, म्हणजे अश्विनचा जेव्हा कॉल आला ना तेव्हा सुद्धा तन्वी ना इथून निघण्यासाठी जरा टाळाटाळच करत होती. आता सुमन हे सगळं सांगायला लागते, रविराज ऐकत असतात हा. आणि सुमन म्हणते की सगळ्यांनी जेव्हा आग्रह केला तेव्हा ती कुठे निघाली, आणि इतकं करूनही ती वेळेवर पोचली नाहीच. आता असं सुमन सांगत असते. प्रतिमा त्यांना संशय येत असतो आणि सुमन म्हणत असते हे सगळं असं का झालं असेल. तर रविराज म्हणतात की याचं एकच उत्तर आहे, कारण तन्वी ही अत्यंत स्वार्थी आणि अप्पलपोटी मुलगी आहे असं रविराज म्हणतात. आणि म्हणतात की आपल्या आईला 2 थेंब रक्तसुद्धा देण्याची तिची इच्छा नाही. प्रतिमा त्या म्हणतात अहो पण आपल्या आईच्या बाबतीत कुठली अशी मुलगी करेल. तर रविराज म्हणतात आपल्या दुर्दैवानं तुझ्या आणि माझ्या मुलीने हे केलं आहे. प्रतिमा जेव्हा तिला गरज होती ना त्यावेळेस तिने आपली मदत नाही केली, तर सायलीने आपली मदत केली आहे. आता सुमन म्हणते आपण सगळेजण गमतीने म्हणत असतो ना की सायलीच तुमची मुलगी शोभते म्हणून, आणि आज सायलीने खरंच ते कसं सिद्ध केलं ते बघा. आणि तन्वीने बघा हे पुन्हा एकदा दाखवून दिलं की ती फक्त स्वतःचाच विचार करते म्हणून, असं सुमन बोलायला लागते. आता रविराज चिडतात आणि म्हणतात बाद झाला आता त्या तन्वीचा विषय, मला तिच्याबद्दल काही बोलायचे नाही आणि तिच्याबद्दल काही ऐकायचं पण नाही आहे. तुम्ही दोघे आता सामान आवरायला घ्या, आपण उद्या निघूयात असं आता रविराज सांगतात हा. आणि आता आपण पाहतो की पुढचा सीन. इकडे अश्विन प्रियाला म्हणत असतो तर मी गेली काही दिवस झालं बघतोय की तू बदलण्याचा प्रयत्न करतेस, आणि बाकी कोणाला दिसो अथवा न दिसो, पण माझ्या हे लक्षात आलं आहे आणि मला तुझे एफर्ट्स दिसत आहेत असं अश्विन म्हणून भलताच बायकोवरती खुश होत असतो. आता प्रिया म्हणते असं अरे अश्विन तू खरंच मनापासून असं बोलतोयस ना रे. आणि त्याच्या मिठीत काय जाते अरे म्हणते अश्विन प्रत्येक मुलीला ना तुझ्यासारखा नवरा मिळायला हवा, म्हणजे मी चुकले तर तू माझे कान धरतोस, आणि माझ्या मूळ स्वभावाप्रमाणे मी जर का प्रेमाने वागले तर कौतुक करायला सगळ्यात पुढे तू असतोस. बापरे काय खोटारडी आहे हे. आणि म्हणते की अश्विन मी तुला ना प्रॉमिस करते की तुला तक्रार करायची एकही संधी मी तुला देणार नाही आता अश्विन म्हणतो की माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तन्वी. आणि पुढे अश्विन म्हणत असतो की आणि मला पुढे हेही माहिती की तू आश्रमात वाढल्याप्रमाणे काही माणसांबद्दल तुझ्या मनात अटीतटी आहेत, पण तुला आता या घरामध्ये इतकं प्रेम मिळतंय की तू मागचं सगळं विसरून मनापासून तू या कुटुंबाचा भाग होतीस म्हणून. आता प्रिया मनात म्हणत असते की मी या कुटुंबाचा भाग बनले नाही तर या घराच्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात कशा येणार, आणि त्या चाव्या तूच मला या हातात माझ्या आणून देणार आहेस असं प्रिया मनातच बोलत असते. आणि आता प्रिया म्हणते बरं चल मी आता आवरून येते म्हणून प्रिया आता वॉशरूमला निघायला लागते. आणि इतक्यातच आपण पाहतो अश्विन एकटाच रूममध्ये असतो आणि आता प्रियाचा फोन वाजतो. आता बराच वेळ तर अश्विन म्हणत असतो की प्रिया अगं तुझा फोन वाजतोय, पण प्रियाला काही ऐकायला जात नाही म्हणून अश्विन आता फोन बघतो तर तो फोन ॲडव्होकेट केंडे यांचा असतो. म्हणून आता अश्विन फोन उचलतो तर बघा पलीकडून वकील डायरेक्ट बोलायलाच लागतो. अश्विन पहिल्यांदा तर म्हणतो ॲडव्होकेट आणि हा तन्वीला का फोन करतोय, आणि ह्याला म्हणतो तर तो म्हणतो की अहो मॅडम काल तुम्ही आला होतात माझ्याकडे केस डिस्कस करायला, पण आज तुम्ही जे पेपर पाठवताय तर ते वेगळ्याच केसचे पेपर आहेत, नक्की तुम्हाला कोणावरती आणि कसली केस करायची. इतक्यातच अश्विनच्या हातातून फोन खेचून घेते ना प्रिया आणि म्हणते की हॅलो कोण बोलतोय. तर तो वकील म्हणतो मी ॲडव्होकेट केंडे बोलतोय, तुम्ही काल माझ्या ऑफिसमध्ये आला होतात. आता प्रियाला काही कळतच नाही ना अश्विन समोर असतो म्हणून. प्रिया
प्रिया म्हणते तुम्हाला नक्की कोणाला बोलायचं आहे. आणि तर तो म्हणतो की तुम्ही तन्वी सुभेदार बोलताय ना. अहो काल तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या डिवोर्स केसबद्दल डिस्कस करत होतात ना. तर बघा तन्वी अश्विन समोर असल्यामुळे मग तेव्हा नाही हो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी तुमच्याकडे कशाला येईल? माझे बाबा आणि माझे दीर खूप मोठे वकील आहेत. मला जर का ते वकिलाची गरज असेल तर मी त्यांच्याकडे जाईन ना, तुमच्याकडे कशाला येईन? तर तो केंडे म्हणतात पण हा तन्वी सुभेदार यांचाच नंबर आहे ना. तर लगेचच प्रिया म्हणते नाही 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 रॉंग नंबर असं म्हणून डायरेक्ट फोनच कट करून टाकते. आणि एवढी घाबरते ना की बस अश्विन लगेचच तिथे येतो आणि म्हणतो काय ग, कोण आहे हा ॲडव्होकेट केंडे आणि तुला का कॉल करतोय हा? तर प्रिया म्हणते अरे रॉंग नंबर होता रे हा. अश्विन म्हणतो रॉंग नंबर? अगं हा जर का रॉंग नंबर असेल तर तू इतका बराच वेळ तू बोलीस त्याच्याशी. तर तरी म्हणते अरे हो ना, कारण तो परत तेच म्हणत होता की मीच त्याच्याकडे गेली आहे म्हणून. मग त्याने मला जाऊन विचारलं की तुम्ही तनुश्री मॅडम ना, तेव्हा कळलं मला की हा रॉंग नंबर आहे म्हणून, असं प्रिया म्हणते. आणि अश्विनला पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे वेड्यातच काढते आणि म्हणते हे असं झालं आणि आलेसं म्हणून तो तिचा मोबाईल घेऊन तिथून निघून जाते. आणि तरीही अश्विनच्या काही लक्षात येत नाही त्याला तन्वी एवढं फसवते तरीसुद्धा. आता पुन्हा आपण पाहतो की रात्र झालेली असते आणि आता हॉलमध्ये कल्पनाताई आणि आता प्रतापराव बसलेले असतात. इतक्यातच विमल किचनमध्ये काहीतरी काम करते. तर प्रिया म्हणते विमल मी काही मदत करू का? तर विमल घाबरून म्हणते नाही कशाला, म्हणजे मी एकटी करते ना. तर कल्पनाताई म्हणतात मला असं वाटतं की न विचारता मदत केली तरी चालते नाही का हो? आणि नाही विचारल्यावरती कोणीही नाहीच म्हणणार नाही का? प्रिया म्हणते हो की खरं आहे. आणि म्हणते विमल मी येते हां तुला मदत करायला. आणि आपण पाहतोय इकडे अर्जुन आणि सायली दरवाजामध्ये येतात आणि अर्जुन इतका चिडलेला असतो की जोरात तन्वी म्हणून ओरडतो ना. आणि अर्जुन इतका चिडलेला असतो की तन्वी म्हणून ओरडतो आणि घरात येतो. आता प्रिया म्हणते की अरे अर्जुन इतका चिडलेला दिसतोय, आता मी काय केलं असेल म्हणून. आता अर्जुन आतमध्ये येतो आणि अर्जुन आता प्रतापराव म्हणतात अर्जुन अरे काय झालं इतका का चिडलाय म्हणून तो. आता बघा अर्जुन म्हणतो की डॅड ही तन्वी ना. तर सायली लगेच त्याच्यापेक्षा मोठा आवाज काढते आणि म्हणते ही जी चांगलंपणाचं नाटक करते ना ते सहन होत नाही आहे आणि हिचा स्वभाव काय बदललेला नाही आहे माहिती आहे आम्हाला, सगळं नाटक करते ही. असा सायली अर्जुनला गप्प करण्यासाठी बोलते आणि म्हणते सगळ्यांना बोलवण्यासाठी ही गौऱ्या काय थापती देवळात काय जाते, ही जी सगळी नाटकं माहिती आहेत ना मला. अर्जुन म्हणतो सायली तू? तर सायली म्हणते मी हिला पाठीशी घालत नाही आहे, पण ही जी नाटकं आहेत ना ती सगळ्यांना माहिती आहेत. आता पण नाटकच करत होती ही स्वयंपाकघरात जाण्याचं. असं अर्जुन सायली दोघंजण बोलायला लागतात. आता मुद्दामून सायली अर्जुनला विषय बदलून थांबवत असते आणि ठरलं तर मग हा भाग येतेच संपतो. आता पुढे उद्याच्या भागात आपण पाहतोय रविराज म्हणतात ज्यावेळेस गरज होती तेव्हा तुमचा पाहुणचार घेतला नाही. इतक्यातच प्रिया तिथे येते आणि म्हणते आई मी हात जोडते गो तुझ्यासमोर, प्लीज थोडे दिवस इथे थांब ना. अर्जुन आणि सायलीवरून येतात आणि अर्जुन जोरात ओरडतो तर मी तुझी आता ही नाटकं बंद कर. तुला जर का त्याची एवढी काळजी वाटते तर मग तू तिला रक्त द्यायला का आली नाहीस ग? तू एक दीड तास कुठे भटकत होतीस? असा अर्जुन आता प्रियालाच प्रश्न विचारायला लागतो. प्रेक्षकांनो मी जर का दिलेलं रिव्ह्यू तुम्हाला आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नक्की व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्ही अजूनही बरेचसे असे प्रेक्षक आहेत की जे व्हिडिओ तर डेली पाहतात पण अजूनही सबस्क्राईबच करत नाही. तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या भागामध्ये आणखीन काय होतं ते पाहायला. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.